शिक्षण क्षेत्रात 3.5 दशकं अविरत काम करणाऱ्या हाडाच्या समाज शिक्षिका भावनाताई भार्गवे यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानमालेचं हे 10वं पुष्प. सबंध जीवनभर शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्याला प्राधान्य देणाऱ्या भावनाताई या अत्यंत प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ होत्या. 10% निकाल लागणाऱ्या शाळांचे 100% निकाल लावण्याचं त्या काळी आव्हान स्वीकारणारी एक प्रयोगशील मुख्याध्यापिका. चरित्र, कादंबरी, कथा हे साहित्य प्रकार हाताळणारी एक महत्त्वाची लेखिका आहे. शिवाय नाशिकच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक चळवळीत सातत्यानं सक्रिय सहभागी होणारी सजग समाज संवादक. हा त्यांचा समाज संवादाचा उपक्रम सातत्यानं सुरू राहावा यासाठीच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. गेल्या 9 वर्षात महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे वक्ते या मंचावर येऊन गेले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आजच्या शिक्षणाची इयत्ता कोणती या विषयावर व्याख्यान दिलं. झी 24 तास वृत्तवाहिनीचे त्यावेळचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर हे खऱ्या भारताचा शोध यावर प्रकाशझोत टाकून गेले. औषध विज्ञानशास्त्र आणि बौद्धिक संपदा विषयातील अभ्यासक डॉक्टर मृदुला वेळे यांचंही कथा, औषध आणि पेटंटची या महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झालं. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी याच मंचावर साधलेला मुक्तसंवाद कोण विसरेल, श्रुती पानसेंचं मेंदूचा पासवर्ड या गहन विषयावरचं व्याख्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख मिलिंद बुरुककर यांचं ऑनलाईन शिक्षणाला लाईनीवर आणलंच पाहिजे यावरचं मुक्तचिंतन, तसंच पुढील वर्षी कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांची करोनाबाबतची दीर्घ मुलाखत या मंचाने अनुभवली. पर्यावरण तज्ज्ञ आणि लेखक अतुल देऊळगावकर यांचा शोभेपुरता निसर्ग यावरचं अस्वस्थ करणारं चिंतन आणि गेल्याच वर्षी व्यवसायाने डॉक्टर, उत्तम लेखक असलेले डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी आहे ऐसा देव वदवावी वाणी या विषयावर साधलेला मुक्तसंवाद. गेल्या 9 वर्षातील भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेला समृद्ध करणारे हे सर्व सन्माननीय वक्ते. व्याख्यानमालेचं यंदाचं हे 10वं वर्ष. या दशकपूर्तीचं पुष्प गुंतायत NKCLचे प्रमुख मार्गदर्शक तथा अभ्यासक विवेक सावंत आणि विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस यांच्यातील नातं समजून घेताना. नाशिककर श्रोत्यांना दशकभर बौद्धिक खाद्य देणाऱ्या या व्याख्यानमालेच्या वाटचालीत या उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व सुहृदांचे मनापासून आभार. तर सर्वांना प्रथम मनापासून अभिवादन. डॉक्टर वृंदा भार्गवे यांनी खूप परिश्रमपूर्वक अशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं प्रयोजन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच याचं आयोजनसुद्धा खूप पूर्वतयारीनिशी आणि अत्यंत आखीव रेखीव आहे. आणि त्यामुळे मला खरं म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता कुठल्या शब्दात व्यक्त करावी हे समजत नाही आहे. पण माझी आपल्याला विनंती राहील तर त्यांचे आभार कुठल्या शब्दामध्ये मानावे मला माहीत नाही. पण माझी विनंती राहील की सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. डॉक्टर वृंदा भार्गवे आणि त्याचबरोबर या टाळ्या त्यांच्या वृंदासाठी पण होत्या असं मी समजतो, कारण त्यांची एक टीम आहे आणि त्या अत्यंत त्यांचं नाव सार्थ करतात असं माझ्या लक्षात आलं. बुद्धांनी 4 गोष्टी सांगितल्या. तर एक गोष्ट म्हणजे की आपली जर स्तुती होत असेल तर त्याची उपेक्षा करावी. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे करुणा, की कोणी दुःखी असेल तर त्याला कृतिशील अशी मदत करावी. आणि त्यामुळे खूप परिश्रम घेऊन या वृंदाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मनापासून मदत या व्याख्यानातून व्हावी अशी माझी इच्छा राहील. तिसरी गोष्ट जी बुद्धांनी सांगितली ती मुदिता. तुम्ही कदाचित दुसऱ्याच्या दुःखाने स्वतः दुःखी होऊ शकाल, ते कदाचित सोपं आहे. पण दुसऱ्याच्या आनंदाने तुम्ही आनंदी होणं ही खूप कठीण गोष्ट आहे. फार थोड्या लोकांना ती आयुष्यामध्ये जमते. मी ज्यावेळेला ही मुलाखत देत होतो तर मला खरं आत्मपर
फारसं बोलायला आवडत नाही, पण वृंदानी मला पाझर फोडला. तुका म्हणे पाणी पातळपण तळा, आणि असं तुकोबा म्हणतात, तसंच काहीसं झालं. आणि मला त्यांनी बोलतं केलं. पण त्याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये जे खूप आनंदाचे क्षण आले ते सांगत असताना मला जेवढा आनंद होत होता त्यापेक्षा अधिक आनंद वृंदाला होत होता. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की त्या वृंदा तर आहेतच, पण त्यांचं खरं नाव मुदिताच असायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि बुद्धांनी चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे मैत्री. माणसांचं माणसांशी घट्ट नातं. कदाचित आजच्या व्याख्यानाचा तोच संदेश असू शकेल. साधारणपणे माझ्यासारख्या विज्ञानाच्या विषयातल्या एखाद्या व्यक्तीला बोलवलं की मोठी अडचण असते. एकदा एका कार्यक्रमाला एका शास्त्रज्ञांना अशाच संयोजकांनी बोलवलं. तर बोलवलं शास्त्रज्ञांना आणि त्यांच्या क्लिष्ट विषयावर त्यांनी व्याख्यान सुरू केलं. म्हणता बरीच इथे जशी दारं आहेत तशी होती, त्याच्यामुळे बरेचसे श्रोते हळूहळू निघून गेले. एक श्रोता मात्र उठला आणि हातात त्याच्या पिस्तूल होतं. त्याने ते असं धरलं आणि तो शास्त्रज्ञ वक्ता खूप घाबरला की नाही असंच असतं आमचं विज्ञान, त्याला काय करणार वगैरे. तर तो पिस्तूलधारी वक्ता एकदम म्हणाला की अहो तुम्ही बाजूला सरका, तुम्हाला नाही मी बघत आहे, तुम्हाला ज्यांनी इथे बोलवलं त्यांना मी शोधतोय. तर वृंदाचं असं काही होऊ नये याची मी करुणेपोटी खूपच काळजी घेईन असं मी आश्वासन देतो. आणि आजच्या विषयाला वळण्यापूर्वी भावनाताईंच्या वृद्ध स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि त्या आमच्या घरी मी लहान असताना नेहमी येत असत, त्या आणि वृंदाचे वडील, आणि माझ्या आजोबांशी वडिलांशी आईशी खूप गप्पा मारत असत. त्यांनी ज्यावेळी एक कोर्स केला शिक्षणशास्त्रातला, त्यावेळी एका विद्यार्थ्याचा पूर्ण कौटुंबिक आणि शालेय असा अभ्यास करणं प्रोजेक्ट म्हणून अपेक्षित होतं. तर भावनाताईंनी त्या प्रोजेक्टसाठी माझी निवड केली होती मी शाळेत असताना. आणि मी खूप मोकळेपणाने बोललो. त्याच्याबद्दल त्यांनी माझ्या आजोबांकडे आईवडिलांकडे खूप आनंद व्यक्त केला होता. त्याच्यामुळे आज भावनाताई आणि वृंदाचे वडील यांची पण खूप मला आठवण होती आहे. आता आजच्या विषयाकडे आपण जाऊया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यांचं खरं नातं काय, असा हा विषय आहे. या विषयावर मी ज्यावेळेला गेल्या आठवड्यामध्ये एक सादरीकरण हे तयार केलं त्यावेळी एक मनात आयडिया चमकून गेली की याच्यात मी बऱ्याचशा रिअल इमेजेस घातल्या होत्या. तर मी माझ्या कलिग्सना असं म्हटलं की जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण एखादा आठवडाभर याच्यातल्या इमेजेस आपण AIने काढायचा प्रयत्न करू. आणि हे सगळे ते माझे कलिग्स आहेत की ज्यांनी AIच्या साहाय्याने ह्या प्रेझेंटेशनमधल्या इमेजेस तयार करण्यासाठी मला खूप खूप मदत केली आणि त्यांच्याविषयी विशेष कृतज्ञता मी व्यक्त करतो. AI आपल्याला विचारतोय की हम आपके है कौन, आणि हाच आपला आजचा विषय आहे. हे मी बरेच मुद्दे एकत्र मांडण्यासाठी या शब्दमेघांचा वर्ड क्लाउडचा उपयोग करतो आहे. त्याच्यामुळे जशी तुमची वाचनाचा वेग असेल तसं तुम्हाला यू विल एन्जॉय. साधारणपणे AI विषयी या सगळ्या भावना लोकमानसात आहेत की तो रोजगार विनाशक आहे, तो शत्रू आहे, वैरी आहे, तो आपल्यावर प्रभाव टाकतो आहे, तो इन्फ्लुएन्सर आहे, तो आपल्याला भलभलत्या गोष्टी रेकमेंड करतो, आपला ब्रेन वॉश करतो, हॅकर आहे, धिस दॅट, कितीतरी गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट लोकांच्या मनामध्ये पक्की बसली आहे तो म्हणजे डीप फेकू आहे. आणि त्याच्यामुळे जरा थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भात
जे 20व्या शतकात काही दावे केले गेले, त्या दाव्यांचा मथितार्थ एवढाच होता की आम्ही हुबेहूब माणूस जे करू शकेल ते सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेकडून करून घेऊ शकू. आता हा प्रचंड दावा होता आणि हा साध्यासुद्धा नाही, तर आम्ही ज्यांची पुस्तकं रात्री जागून वाचायचो असे मोठे शास्त्रज्ञ तो करत होते. हर्बर्ट सायमन त्यापैकी एक आहेत. 1965 साली सायमननी अशा प्रकारचा दावा केला. 75 साली मर्विन मिन्स्की यांनी सांगितलं आता काही काळातच तो जो आपल्याला अभिप्रेत असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो तयार होणार आहे आणि 10 वर्षातच तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची विधानं मर्विन मिन्स्की त्यावेळेला करत होते. त्याच्याचबरोबर हे खूप महत्त्वाचं विधान त्यांचं होतं की आम्ही माइंडची निर्मिती करू, पण माइंडलेस पार्ट्समधून करू. कमाल का दावा आहे बघा. माइंडची निर्मिती माइंडलेस पार्ट्समधून आम्ही करू. म्हणजे हे जे 20व्या शतकाचा शेवटचा जो 20-25 वर्षाचा कालखंड होता तो किती वेगळ्या प्रकारचा होता हे तुमच्या लक्षात येईल. किती अशा म्हणजे जग हादरून टाकणाऱ्या गोष्टी शास्त्रज्ञ सांगत होते. त्याच्यावर हॉलिवूड मूव्हीज येत होत्या, त्याच्यावर प्रचंड मोठं रिसर्च फंडिंग होत होतं आणि जगामध्ये एक प्रकारचं लोकांना वेड लागलं होतं की काहीतरी असं माणसासारखंच तयार होणार आहे, मग त्याला रोबोचे आकार होते वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला असा एक दावा केला गेला की सर्वात व्यामिश्र, सर्वात गुंतागुंतीची अशी गोष्ट कुठली आहे. त्याच्यावर सैद्धांतिक आकलन जे झालं ते म्हणजे कविता करणं आणि चित्रपटाचं दिग्दर्शन करणं. आणि ह्या गोष्टीसुद्धा AI करू शकेल अशा प्रकारचे दावे त्या काळात केले गेले. त्याच्यावर ॲलन ट्युरिंग यांचा जन्म भारतात झालेला आहे आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा जो विजय झाला त्याच्या मागचे एक शिल्पकार की जर्मन विमान हल्ल्यांचे जे कोड्स असायचे ते याच्या गणिती बुद्धिमत्तेने यांनी लंडनमधल्या एका छोट्याशा फ्लॅटमध्ये बसून डिकोड करून त्याची पूर्वसूचना दोस्तांना ते देत असत. अशा तोलामोलाचा शास्त्रज्ञ तो हे सांगतो आहे की ती एक टेस्ट आहे त्यांची की मानव आणि संगणक यांच्या वर्तनामध्ये जणू काही फरकच दिसणार नाही. आणि ज्यावेळेला मनुष्य त्याला जे वर्तन कळवलं जातं एका भिंतीच्या आडून, ते जर मनुष्य फसला की त्याला वाटलं की हे मनुष्याचंच वर्तन आहे, तर तो खरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा प्रकारची ट्युरिंग टेस्ट ही ॲलन ट्युरिंगनी त्या काळामध्ये दिली होती. म्हणजे जवळजवळ मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करण्याची एक मानसिकता आणि त्या प्रकारची संशोधनाची दिशा ही त्या काळामध्ये होती. आणि म्हणून हा शब्द मॅकॉर्थीनी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा दिला. म्हणजे जे इथे आहे त्याचीच कॉपी आपण यंत्रामध्ये करणार आहोत. आणि मात्र एक असं झालं की म्हणजे काय चालू होतं बघा की 20व्या शतकाच्या शेवटीपर्यंत एका गोष्टीमध्ये यश आलं होतं की माणसाचं यंत्र करण्यात भांडवलशाहीला मोठं यश आलं होतं. आणि दुसरीकडून प्रयत्न चालू होते यंत्रातून माणूस करायचा. त्याला मात्र गोड बातमी 20वं शतक संपता घेऊन आलं. आणि खरं म्हणजे 21व्या शतकाची पहाट घेऊन आली ती गोड बातमी. ती अशी होती की माणसाचं यंत्र करण्यामध्ये जरी आपण यशस्वी झालो असलो दुर्दैवाने, तरीसुद्धा यंत्रातून मानवी बुद्धिमत्ता निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश येणं शक्य नाही. आणि म्हणून या संबंध रिसर्चची दिशा ही न मानवी बुद्धिमत्तेकडे झुकली. आणि जवळजवळ 60 वर्षाचा जो इंटेन्स रिसर्च आहे त्यासाठी फार मोठी बजेट्स वगैरे दिली गेली होती. आणि त्याच्यातून एक लक्षात आलं की आपण ह्याच्यातून मानवी वर्तन हे अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये आपण ह्याच्यातून काढून घेऊ शकतो. ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. ही इमेज माझ्या त्या सहकार्याने केलेली आहे. ही प्रॉम्प्ट्स देऊन इम्प्रूव्ह करत
माझ्या चोखंदळपणाला प्रतिसाद देत देत केलेली आहे. त्याच्यामुळे 20व्या शतकाची ही जी गोष्ट आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ह्युमन इंटेलिजन्ससारखा नसणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्दप्रयोग खरं म्हणजे अवैज्ञानिक आहे. काही जे शब्द असतात ते लोकप्रयुक्त असतात, त्यामुळे ते लोकांमध्ये रूढ होतात आणि ते तसेच वापरले जातात. खरं म्हणजे जो शब्द आता वापरायला पाहिजे तो न मानवी बुद्धिमत्ता असा वापरायला पाहिजे. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं की मानवी बुद्धिमत्तेची कॉपी असं थोडंसं वाटतं. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेची आता बरोबरी करता येणं शक्य नाही हे स्पष्ट करणारं हे 20व्या शतकाचे शेवटचं जे काही वर्ष होती आणि 21व्या शतकाचा सुरुवातीचा काळ. धिस इज अ प्रूफ. हे तुम्ही सगळेजण अनुभवता की नाही? यस ऑर नो? कॅप्चा देता? आता जर मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी जर तुम्हाला करता आली असती तर हे आलं असतं का? डू यू ॲग्री? यस. अजून तरी मी कॅप्चा वगैरे दाखवले नाही तुम्हाला. नेहमी बँकेचे व्यवहार करताना माहिती आहे. खरं म्हणजे अगदी सोपे असतात ते समजायला, नाही का? आपण बरोबर टाकतो आणि म्हणून बँकेचं अकाउंट खुलतं, बॅलन्स कळतो, ट्रान्सफर करता येते. पण आय एम नॉट अ रोबोट. ओके. आणि त्याच्यामुळे आता याची कारणं काय काय आहेत? 4-5 प्रकारच्या महत्त्वाच्या अडचणी याच्यासमोर आहेत. एक म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याशी बरोबरी करू शकेल, त्यांची नक्कल करू शकेल अशी ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सॉर्स निर्माण करायला फार अवधी आहे. याचं एक छोटंसं, मी जुन्या काळात शिक्षक होतो असं वृंदांनी दाखवलं आपल्याला, त्याच्यामुळे गृहपाठ देऊन ठेवतो की आपला डोळा आणि तुमच्या मोबाईलमधला कॅमेरा याच्यामध्ये डोळा हा कॅमेऱ्याच्या किती पुढे आहे याच्या 5 गोष्टी शोधून काढा. अर्थातच इथे जे मनाने तरुण असे लोक बसलेत त्यांच्या केसाचा रंग काही असू दे, ते त्यांचा आत्ता हात खिशाकडे गेला आहे आणि त्यांनी ChatGPT किंवा Co-Pilotमध्ये लगेच हा प्रॉम्प्ट टाकला आहे आणि ते 5 गोष्टी सांगा असं सांगितले. तर डायनॅमिक रेंज जी आपल्या डोळ्याला आहे, डेप्थ ऑफ फोकस, अंधारामध्ये सुद्धा दिसणं, अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी दूर आहेत. अजून आपल्या घ्राणेंद्रियाच्या जवळपासही आज तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही अँड सो ऑन. दुसरी गोष्ट जी आहे, आपली जी कर्मेंद्रिय आहेत त्याच्याही जवळपास आपण पोहोचलेलो नाही. म्हणजे रोबोटमध्ये एक वस्तू इथून उचलून इथे ठेवायची तर काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. रोबोटिक्स अजूनही बाल्यावस्थेत आहे. माणसाची बरोबरी करणं अजून फार दुरापास्त आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काइंड ऑफ कम्प्यूट पॉवर यू रिक्वायर, ती संगणक क्षमता जेवढी आवश्यक आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट बिहेवियर तशी त्यावेळी नव्हती, आजही नाही. प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स जे लागतात मानवी बुद्धिमत्तेची सही आवृत्ती करायला ते त्यावेळी नव्हते, आजही नाहीत. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंत्रामध्ये आपण जी बुद्धिमत्ता तयार करत आहोत ती मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी आहे हे गृहीतकच मुळात चुकीचं होतं. याचं कारण असं की मला स्वानुभवाने माहिती नाही, पण ज्यांनी बघितलं असेल की मुलं कॉपी करतात परीक्षेत, त्यावेळी खरं एक उत्तर हातात असावं लागतो तेव्हाच कॉपी करता येते. जर तुम्हाला मानवी बुद्धिमत्तेचं परिपूर्ण आकलनच झालेलं नाही आहे तर ती मानवी बुद्धिमत्ता कशी कार्यरत होते हे जणू काही आपल्याला कळलं आहे आणि तसंच आम्ही इथे अल्गोरिथम्स लिहितो आहोत अशा प्रकारची एक धारणा त्या गृहीतकात होती. तीच बिनबुडाची होती. आणि त्याच्यामुळे त्यावेळेचं जे एक व्ह्यू आहे ब्रेनकडे बघण्याचा, आणि हा खूप मोठा कालखंड आहे की ज्याच्यामध्ये या व्ह्यूवर विश्वास आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये याच्यावर विश्वास नाही, परंतु कार्टेशियन म्हणजे डेकार्ट्सची जी संबंध विचार पद्धती आहे, फिलॉसॉफी आहे, त्याचा एवढा पगडा की लोकॅलिटी आणि कॉझॅलिटी या 2 प्रिन्सिपलचा प्रचंड पगडा असलेल्या एका वेस्टर्न सोसायटीमध्ये हा विचार
खूप स्पष्ट होता की हे जणू काही एक यंत्र आहे आणि ह्या जर कम्प्युटेशनल प्रोसेसेस पुढे पुढे गेल्या, ह्या प्रोपगेट झाल्या, तर त्याच्यातून जाणीवेची निर्मिती होईल. जाणीव म्हणजे काय? तर माझं मन जे आहे, त्या मनामध्ये जे मनोव्यापार चालू असतात, त्या मनोव्यापारांकडे मी स्वतः माझ्या त्याच मनाने तटस्थपणे बघू शकतो, त्याच्यावर चिंतन करू शकतो. माझी जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या प्रकाशामध्ये माझं हे वर्तन योग्य की अयोग्य त्याचा निर्णय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कम्प्युटेशनल प्रोसेसमधून आपोआप तयार होतील, ही एक धारणासुद्धा चुकीची होती. 2 शब्द आहेत, इंटेलिजन्स आणि इंटेलेक्ट. पतंजल योगदर्शनामध्ये समाधीपादामध्ये बुद्धी या गोष्टीची खूप चर्चा आहे. आज त्याच्यात आपल्याला वेळाभावी जाता येणार नाही. पण स्थूलग्राही बुद्धी, सूक्ष्मग्राही बुद्धी आणि बुद्धीबद्दल पतंजली जे म्हणतो ते विलक्षण आहे की जेवढं तुमचं जीवन हे वैयक्तिक स्वरूपाकडून सामाजिक स्वरूपाकडे जाऊ लागतं, ते तुमच्या बुद्धीच्या प्रगल्भतेच्या मुळे होत असतं. जशी जशी बुद्धी प्रगल्भ होत जाते तसं तसं तुम्ही वैयक्तिक सुखदुःखांच्या ऐवजी सामाजिक सुखदुःखांचा जास्त विचार करू लागता. इतकंच नव्हे तर बुद्धीवरच्या चर्चेमध्ये तो पुढे जातो आणि तो असं म्हणतो की अशी बुद्धी प्रगल्भ होत असताना इंद्रियांची जी सुखदुःख आहेत ती विसरून त्या समाजाचे सुखदुःख त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याग करायला पाहिजे. इंद्रियांच्या सुखदुःखांचं काही झालं तरी हरकत नाही, इथपर्यंत मनुष्य प्रगल्भ होत जातो. आणि इंटेलिजन्स आणि इंटेलेक्ट याच्यातले फरक तुम्ही पॅरलली वाचता आहात. आणि इथे येतो तो फिलॉसॉफीचा मुद्दा येतो, ॲप्रिसिएशन ऑफ आर्टचा येतो. ह्या कितीतरी गोष्टी आहेत की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी असते, व्यक्तिनिष्ठता, व्यक्तिनिहायता, व्यक्ती अनुरूपता. ह्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व मानवी बुद्धीमध्ये आहे. आणि अल्गोरिथमिक प्रोसेसेसमधून जी आपण तयार करतो ती साधारणपणे आपला जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे, जो रॅशनल पार्ट आहे, तिथपर्यंत पोचतो. आपली मजा म्हणून सांगतो की आपल्या ज्या कृती असतात या दोन्हींनी प्रभावित होत असतात. आपल्या काही जे थॉट प्रोसेस, कृष्णमूर्तींनी याची खूप छान चर्चा केली आहे, जय कृष्णमूर्तींनी, की आपली थॉट ॲक्शन ही आपल्या वस्तुनिष्ठ विचार प्रक्रियेतून, रॅशनल विचार प्रक्रियेतून निर्माण होते. पण आपली एक्सपिरियन्शियल जी प्रक्रिया आहे त्याच्यातून स्पॉन्टॅनियस ॲक्शन्स आपल्याकडून घडतात आणि त्या बहुधा इररॅशनल पण असू शकतात. त्याच्यामुळे ही इररॅशनॅलिटी ही तर AIच्या जवळपासच नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही की इथून गेल्यानंतर आता AIपासून संरक्षण करण्यासाठी सारखं इररॅशनल बिहेवियर करायचं असं मी म्हणत नाही आहे. पण आपली ती खासियत आहे एवढं मी सांगतो. आणि तिसरी जी आहे ती म्हणजे इमोटिव्ह ॲक्शन. जे कृष्णमूर्ती म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट शिकत जाता आणि तुमच्या कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा विकास करत जाता आणि त्याच्यातून काही कृती घडतात, इमोटिव्ह ॲक्शन्स. ह्याच्या जवळपासही आपलं हे यंत्र आज पोचलेलं नाही आणि पुढे आपण बघणार आहोत त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ आहे की ते पोचू शकत नाही. ओके. अजून व्यामिश्रता आपल्या बुद्धिमत्तेची जी आहे ती 1979 ते 83 या काळामध्ये या वैज्ञानिकांनी आपल्याला दिली. हा फार रोमहर्षक असा कालखंड मानवी बुद्धिमत्तेच्या इतिहासातला आहे की ज्यावेळी होवर्ड गार्डनरनी त्यांच्या म्हणजे बाय लक when he was trying to understand what is the true nature of human potential and how to realize it. This was the quote-unquote problem in Stanford Graduate School of Education. मोठी ग्रँट मिळाली होती आणि त्याच वेळी बरोबर फंक्शनल MRIचा शोध लागलेला होता आणि त्यांना तो ॲक्सेसिबल होता. त्याच्यामुळे जिवंत मेंदूचा अभ्यास करणं शक्य होतं. आणि मग मेंदूमध्ये या अशा बहुविध बुद्धिमत्तांची 9 केंद्र असतात. त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्तेचं, भाषा आकलनाचं वेगळं केंद्र आहे आणि भाषा व्यक्त करण्याचं वेगळं केंद्र आहे. आणि
त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता सगळी मी सांगत नाही, पण बॉडी स्मार्ट म्हणून म्हटलं, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या उपजत आपण घेऊन येतो, या बुद्धिमत्तांचा पट घेऊन येतो, आणि मग त्यांचं सूत्र आहे यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जितका त्याचा वापर करत जाल तेवढं त्या अधिकाधिक समृद्ध होत जातात. पण आपल्या शाळेमध्ये सहसा भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता ह्या दोघांनाच मार्क असल्यामुळे त्या मुलांना बुद्धिमान म्हणण्याची प्रथा आहे. IQ टेस्टसुद्धा फक्त याच 2 बुद्धिमत्तांवर आहे. आणि अल्फ्रेड बिने ज्यांनी IQ टेस्ट तयार केली, त्यांनी फ्रेंच उमरावांना असं सांगितलं होतं की तुमची मुलं शाळेत पाठवा, नका पाठवू, ते अभ्यास करोत नको करोत, ते परीक्षेत पास होतील की नाही हे मी तुम्हाला आधीच सांगतो. याचं कारण शाळेच्या परीक्षांचा त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि त्याच्यावरून ह्या IQ टेस्ट तयार झाल्या. पण एखादी मुलगी सुंदर नृत्य करत असेल, एखाद्या डोंबाऱ्याचं पोर त्या दोरावर तोल सांभाळत असेल आणि तरीही त्या संगीतावर ताल धरत असेल, तर त्याच्याकडे म्युझिकल इंटेलिजन्स आहे, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे, शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता आहे, आणि त्यामुळे ती मुलगी बुद्धिमान आहे असं आपण म्हणत नाही दुर्दैवाने. ती चांगली नर्तिका आहे असं म्हणतो. त्याच्यामुळे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये फारसा अभ्यासात नाही, पण सगळ्या मुलांचं टीमवर्क सुंदर करू शकतो, कारण त्याचं इंटरपर्सनल इंटेलिजन्सचं केंद्र अतिशय विकसित आहे. अँड सो ऑन. याच्या खूप गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ पुरेसा नाही. पण मानवी बुद्धिमत्ता किती व्यामिश्र आहे आणि ती एखाद्या यंत्रात पकडणं किती कठीण आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळे बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. ओके. घाबरून जाऊ नका. ही तुमची काही देणग्या आहेत बघा, निसर्गाने तुम्हाला दिलेल्या. इथे असं कोणी आहे का ज्याला स्वप्नच पडत नाहीत? म्हणजे मी जागेपणाच्या स्वप्नांविषयी बोलतो. ओके. तर कल्पनाशक्ती, पाणिनीनी त्याचं एक सूत्र आहे पाणिनीचं, वृद्धी. पाणिनी काय म्हणतो, म्हणजे 21वी सनापूर्वी 4थ्या शतकातलं बरं का, पाणिनी म्हणतो की भाषेचा विकास कसा होतो, तर वृद्धी म्हणजे काय, तर ती भाषा बोलणारे जे लोक आहेत ते जेवढा त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करतात तेवढ्या प्रमाणात त्यांच्या भाषेचा विकास होतो. आणि जेवढ्या कल्पनाशक्तीचा विकास होतो तेवढं ते मनुष्य हा कर्तृत्वप्रधान प्राणी आहे. त्याच्यामुळे त्याची कल्पनाशक्ती जशी पुढे जाते तसं त्याचं कर्तृत्व पुढे जातं, आणि कर्तृत्ववान लोकांच्या भाषा टिकून राहतात, समृद्ध होतात. त्याच्यामुळे आपल्याला कल्पनाशक्ती ही खूप मोठी गोष्ट मिळालेली आहे. इमोशन्स म्हणजे ज्या व्यक्त किंवा अव्यक्त स्वरूपात दिसतात आणि फिलिंग्समध्ये ज्या व्यक्त स्वरूपात दिसतात. आपण सगळे एकच गोष्ट जरी दाखवली आणि तुम्ही काय पाहिलं विचारलं तर प्रत्येकजण वेगळी गोष्ट सांगतो. सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस, इंजेन्युइटी ज्याच्यातून इंजिनिअरिंग वगैरे, बुद्धिचातुर्य आणि कॉमन सेन्स, त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही. म्हणजे एक छोटीशी गोष्ट विचारतो मी तुम्हाला की AIला असं सांगितलं गेलं की घोड्यावर बसलेल्या अंतराळवीराचं चित्र काढा. तुम्ही हसला, त्याच्यात मला खूप आनंद झाला. वृंदाताई ह्या हॉलमध्ये कॉमन सेन्स खच्चून भरलेला आहे. AIने असं चित्र काढलं हो, आता काय करायचं. पण आपल्याला प्रश्न पडतो की कशासाठी काढायचं, त्याला तर आपण तिकडे वरती बसवलं पाहिजे. व्यामिश्र विचार, गुंतागुंतीची विचारांचे व्यूह रचत जाणं. जसं आपलं मनोरथांचे व्यूह रचत जाऊ शकतो आपण, अमर्याद असे मनोरथांचे व्यूह रचत जाऊ शकतो, ज्याला आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अजिबात प्रतिष्ठा नाही. विचारांचे व्यूह रचत जाऊ शकतो. त्याचबरोबर मगाशी जी चर्चा केली तो कॉन्शियसनेस, सर्जनशीलता आणि इमोशनल कोशंट, कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या AIकडे नाही आहेत, करणं अशक्य आहे. आता काही जुने रोजगार सगळेच असे हे जातील का हो, अशी एक चर्चा आहे. तर ते पण आपण बघूया की ChatGPTमुळे हाहाकार होणार आहे, जॉब जाणार आहेत. तर त्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टमध्ये याचा उल्लेख आहे की जेवढे जॉब जाणार आहेत त्यापेक्षा जास्त जॉब्स तयार होणार आहेत. हे रिपोर्टमधलं ठीक आहे, पण माझ्या व्यक्तिगत जीवनातला मी अनुभव सांगतो तुम्हाला.
नोव्हेंबर 22पासून जसं ChatGPT आला तर तसं मी आणि माझे सहकारी म्हणजे सगळ्यांचे कामाचे तास वाढले आहेत असं मी सांगतो तुम्हाला. आम्ही जास्त बिझी झालो आहे. म्हणजे माझी पत्नी इथे बसलीच आहे, त्याच्यामुळे थोडंसं रद्दबदली करण्यासाठी मी हे सबब म्हणून सांगत नाही मी रोज उशिरा का घरी येतो म्हणून, कारण ती पण उशिरा घरी येते. म्हणजे कामाचे तास वाढत आहेत की काय? जेवढं तुम्ही बौद्धिक काम करताय तेवढा AI आल्यानंतर अजून वाढत आहे का काय? म्हणजे तुमची बरीचशी कामं तो करतोय, पण त्याच्या पलीकडची कामं आता तुम्ही त्याच्या मदतीने पुढे जाताय, अशी परिस्थिती होती आहे का? आता इथे दाखवलं आहे बघा. आता मला माहिती नाही शेवटी दिसतं की नाही, पण मी एक प्रॉम्प्ट दिला आहे आणि त्याच्याकडून एक पायथॉन प्रोग्रॅम पटकन लिहून घेतलं. 3 सेकंदात पायथॉन प्रोग्रॅम तयार झाला. मी पायथॉन प्रोग्रॅमर म्हणून माझं जॉबचं काय होणार, असे प्रश्न लोकांच्या समोर आहेत. आणि मॉडर्न टाइम्स मधलं हे चित्र आहे, रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ्ड, एव्हरीथिंग बाय चार्ली. आणि त्यावेळेच्या समाजावर हे भाष्य आहे, विदारक असं भाष्य आहे. आणि गांधींना भेटल्यानंतर कदाचित हा पिक्चर झाला की काय, कारण गांधींना चॅपलिननी विचारलं आहे की तुमचा यंत्राला विरोध का? गांधींनी सांगितलं माझा यंत्राला विरोध नाही, माझं शरीर हेच एक यंत्र आहे, माझा विरोध आहे तो यंत्राच्या द्वारे होणाऱ्या शोषणाला विरोध आहे. आणि मग चॅपलिनचा हा पिक्चर जो आहे, तर त्याच्यामुळे शाळांमध्ये जे एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिस्त, आज्ञापालन, नियमबद्ध वर्तन, या सगळ्या गोष्टी आउटडेट होणार आहेत. मी सांगतो असं ज्या ज्या शाळा करतील त्यांच्या मुलांना हमखास नोकऱ्या मिळणार नाही. ओके, त्याच्यामुळे त्यांनी 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात, हा गैरसमज तात्काळ दूर केला पाहिजे. याचं कारण आपल्याकडे एक मराठीमध्ये फार मोठा गोंधळ झाला आहे. मराठीचे प्राध्यापक बसले असतील त्यांना पटेल की गुण हा शब्द आम्ही संख्यावाचक केला आहे. आम्हाला शाळेत शिकवायचे गुण हा शब्द गुणवाचक आहे. आणि आता किती गुण मिळाले, कोणते गुण विकसित झाले हे आमच्या प्रगती पुस्तकात कोणीही लिहित नाही. त्याच्यामुळे शाळा कॉलेजेसची सगळी प्रगती पुस्तकं मुळासकट बदलली पाहिजेत. त्यांची परीक्षा पद्धती बदलली पाहिजे, शिक्षणाची पद्धती बदलली पाहिजे. ही आव्हानं आपल्यासमोर बेकारीच्या संदर्भामध्ये आहेत. कॉस्ट, स्पीड अँड क्वालिटी हे गणित आहे मॅनेजमेंटचं, तेच याला पण लागू होतं. आणि हा स्वसुधारणा करून शिकतो, आपल्या चुका सुधारतो. इट्स अ लर्निंग मशीन. आणि त्याच्यामुळे सुद्धा याचा जास्त अंगीकार केला जातो. याच्याबद्दलची सर्वात स्पष्ट दृष्टी ड्रेफसने आपल्याला दिली. ड्रेफसने खूप रिसर्च केला आहे स्किल फ्रेमवर्क्सवर, कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क्सवर. ड्रेफसचं हे पुस्तक आलं आणि या पुस्तकाने जगाला दिलासा दिला. ड्रेफस असं म्हणतो की तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेला एक्सप्लिसिट स्किल्स जी आहेत माणसांची ती जरूर शिकवू शकाल, पण माणसांची जी इम्प्लिसिट स्किल्स आहेत ती तुम्ही तिला कधीही प्रदान करू शकणार नाही. चिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं, परिस्थितीनुसार ॲडॅप्टेशन करून कृती करणं, सर्जनशीलता ज्याच्याविषयी आपण बोललो, मानलेली मूल्य आणि मानकं यांच्या आधारे काम करणं, वर्तन करणं, ब्रॉड थिंकिंग, व्यापक विचार करणं. AI कॅन डू नॅरो थिंकिंग. इट कॅन गो डीपर बट नॅरो. वी कॅन बी व्हेरी ब्रॉड बट परहॅप्स शॅलो. पण अशा गोष्टी ज्या आहेत, ही स्किल्स जी आहेत ही इम्प्लिसिट स्किल्स आहेत. आणि ह्याच्यावर आमच्या शिक्षणामध्ये कधीही म्हणजे एक काय म्हणतात, 1 मिनिट जरी एका तासाला खर्च झाला तरी मी वाटेल ते हरायला तयार आहे. कारण सगळे शिक्षक म्हणतात की हे सगळं असं तुम्ही सांगताना तसं करत बसलं तर पोर्शनच कंप्लीट होणार नाही. आता ज्याचं नावच पोर्शन आहे तो कंप्लीट कसा होतो हे मला अजून कळलेलं नाही. हरारीने असं सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर जसं औद्योगिक क्रांतीने एका वर्किंग क्लासची निर्मिती केली, तसं ह्या क्रांतीमुळे एका अनवर्किंग क्लासची निर्मिती होईल. आता याच्यावर उपाय काय, तर आपल्याला होलसम वर्ककडे जावं लागेल. पीसमिल वर्क. शॉचा एक अप्रतिम निबंध आहे, हाऊ वेल्थ ॲक्युम्युलेट्स अँड मेन डिके. एका पिन करणाऱ्या कामगाराची गोष्ट आहे.
कारागिराची, तो सगळं काही स्वतः करतो आणि शेवटी पिन विकण्याचं पण काम करतो आणि प्रत्येक गिरायकाला सांगतो की हे बघा याचं हेड असं आहे ना, हे तुमच्यासाठी खास केली आहे. जसं कबीर शेले विकताना सांगायचं राम ये तेरे लिए बनाया है, तसं तो सांगायचा हे त्याचं. आणि मग पुढे ते कारखान्यातून त्या पिना तयार होतात, वेल्थ खूप ॲक्युम्युलेट होते आणि माणसं डिके होतात. असा तो निबंध आहे. पण होलसम वर्कचं महत्त्व आता आपल्याला खूप विचारात घ्यावं लागेल की होलसम वर्कमध्ये माणसाचं ज्ञान, कर्म आणि त्याच्या परिसरावरचं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांवरचं प्रेम, या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. अर्नोल्ड टॉयनबीनी जगाचा इतिहास लिहिला. शेवटच्या खंडाच्या समारोपामध्ये टॉयनबी असं म्हणतो, मी सिव्हिलायझेशनचा 10 वर्ष इतिहास बघितला, 3च प्रेरणा पुढे जात आहेत आणि त्या म्हणजे ज्ञान, निर्मिती आणि प्रेम. आता माणूस म्हणून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला ह्याचा परिपोष करावा लागेल आणि मग आपल्याला खूप नव्या रोजगारांची निर्मिती होताना दिसणार आहे. पण आज हे रोजगार का जात आहेत हे जर आपण नीट समजून घेतलं तर 90% माणसं 90% आधुनिक अशा प्रकारचे जॉब्स करत असताना त्यांच्या 90% पूर्वी आपण चर्चा केली त्या 90% मानवी क्षमता वापरतच नाही आहेत. माणसं यंत्रासारखे होत आहेत. दे हॅव बीन प्रोग्रॅम्ड आणि म्हणून त्यांची कामंही अल्गोरिथमिक होत आहेत. त्याच्या SOPs लिहिल्या जाऊ शकतात आणि ज्या गोष्टी अल्गोरिथमिक होतात त्या यंत्र हिरावून घेणार हे नक्की आहे. मला ज्यावेळी कॉल सेंटरवरून फोन येतात त्या मुलामुलींशी मी थोडा वेळ काढून बोलतो आणि त्यांना नेहमी सांगतो की बाबा तुझा जॉब जाईल रे, तू किती स्क्रिप्टेड बोलतो आहेस, तू बोलतो आहेस का यंत्र बोलतो आहे मला कळत नाही आहे. ओके, व्हाय डोंट यू रिलेट, तुला एक हार्ट आहे ना. तर मग ते मुलं पण हलतात आणि त्यांना माहिती आहे की ह्या नोकऱ्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हा प्रवास करायचा की आपल्या तद्दन अशा मानवी क्षमता काय आहेत आणि त्यांचा परिपोष करून मी काम कसं करणार आहे आणि समाजाची सेवा कशी करणार आहे. हा आता प्रवास आहे आपला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तज्ज्ञांमध्ये ज्यावेळी चर्चा होतात की असा कुठला माणूस आहे की ज्याचा जॉब नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हिरावून घेऊ शकणार नाही, याचं उत्तर फारच थक्क करणार आहे. ते उत्तर असं आहे की आदिमानव. याचं कारण तो सगळ्या मानवी क्षमता वापरत होता. शिकार करून जगत होता, आपल्या मुलांना गुहेमध्ये शिकवत होता. त्यांनी शाळा नावाच्या गोष्टीला आपल्या मुलांचं शिक्षण आउटसोर्स केलेलं नव्हतं. नंतर शिकार करताना जखमा झाल्या तर कुठला झाडपाला लावून आपण बरं व्हायचं ह्याचाही तो विचार करत होता. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. ओके, आणि इतकंच नव्हे तर शिकार करताना हाकारा करता आला पाहिजे, लोकांना संघटित करता आलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी भाषेची सुद्धा निर्मिती केली. निअँडरथल्स हे एक्स्टिंक्ट झाले, अस्तंगत झाले आणि आपले पूर्वज म्हणजे होमोसेपियन्स टिकून राहिले याचं एकमेव कारण आहे. दोघांनाही भोकळ काढ होतं, पण होमोसेपियन्स भाषेची निर्मिती करू शकले. मानववंशशास्त्रामध्ये याला खूप महत्त्व दिलं जातं आणि भाषेची निर्मिती केल्यामुळे हाकारा करू शकले, सगळ्यांना एकत्र करू शकले आणि आपलं भक्ष्य आत्मसात करू शकले. त्याच्यामुळे किती व्यामिश्र कृती, एकच माणूस आपल्या सर्व मानवी क्षमता उपयोगात नुसते आणत नाही तर नव्या मानवी क्षमता स्वतःला प्रदान करतो. त्याचा जॉब कोणीच हिरावून घेणार नाही. एक काळ असा येणार आहे, इकॉनॉमिस्ट याची चर्चा करतात. तुम्हाला दिसते का ही स्लाईडने? हे ना छोटे छोटे मासे पकडण्याचे हे फास आहेत बरं का, आणि हाताने करतात आणि असे सायकलवर घेऊन जाऊन विकतात गरीब माणसं. मेड बाय ह्युमन्स. एक असा काळ येणार आहे की ज्यावेळेला लोक टेक्नॉलॉजीनी झालेल्या प्रॉडक्ट्सना कंटाळतील आणि मग म्हणतील की बाजारात हे असेल लेबल मेड बाय ह्युमन्स आणि त्याच्यावर तुम्ही जास्त किंमत द्याल आणि त्याला म्हणतात ह्युमन प्रीमियम. आणि मग अशा कलाकृतीसुद्धा ज्या वेळेला तुम्ही बघता की व्हॅन गॉगसारखं चित्र काढलं आहे, तर व्हॅन गॉगसारखं चित्र काढलं पण किती प्रॉम्प्ट द्यावे लागतात. तुमची बुद्धीच विकसित होत राहते. तुम्ही जरी चित्रकार नसलात तरी तुम्हाला एक आर्टिस्टिक इन्क्लिनेशन आहे, एक दृष्टी आहे आणि त्याची प्रगल्भता तुम्ही वाढवत जाता. आता आपल्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या पण आपण बघू. माणसं म्हणून आपल्याला मिळालेल्या फार मजेशीर गोष्टी आहेत की ह्या ज्या मूलभूत भावना आहेत त्या जवळजवळ 270 आहेत आणि त्याचे
तुमच्या चेहऱ्याचे जे आविष्कार आहेत ते 7,000 गेस्चर्समधून तुम्ही ते व्यक्त करता. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इथे पोचायला खूप अवकाश आहे. ज्यावेळेला एखादी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली ती मुलगी खूप सुंदर हावभाव ज्यावेळी चेहऱ्यावर करते त्यावेळी लक्षात ठेवा की तो न मानवी बुद्धिमत्तेचा परमोत्कर्ष असतो, तो मानवी बुद्धिमत्तेचा परमोत्कर्ष नसतो. याचं कारण तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक बिंदू हा त्याचे कोऑर्डिनेट्स हे मॅप झालेले असतात आणि त्या पॉईंट्समधली डिस्टन्सेस व्हेरी करून ती हसते किंवा ती गाल फुगवते किंवा ती डोळे मिचकावते वगैरे वगैरे वगैरे. सो इट्स अ क्लायमॅक्स ऑफ नॉन ह्युमन लाईक इंटेलिजन्स. जितकं जितकं ह्युमन लाईक बिहेवियर तुम्हाला दिसेल तितकं समजायचं की हे ॲक्च्युली न मानवी बुद्धिमत्तेचा पराक्रम आहे. आणि त्याचबरोबर असे जे भावभावना आपल्याला दिसतात, नवऱ्यांना याची जास्त कल्पना आहे, त्याला तत्काळ प्रतिसाद द्यावा लागतो. ते प्रतिसाद देतात आणि दुसऱ्या साईडनी कदाचित प्रतिक्रिया व्यक्त होतात. तर त्याच्यामुळे ही पण आपली फार मोठी क्वालिटी आहे की आपण चटकन हेरतो की यांच्या मनात काय चाललं आहे. वी असाइन सम मेंटल स्टेट टू दी पर्सन हू इज एक्झिबिटिंग सम गेस्चर्स. ते मेंटल स्टेट ॲस्क्राईब करण्यामध्ये आपल्या चुका पण होतात. जसं गुगल मॅपनी शेवटच्या पॉईंटला गेल्यानंतर गोंधळ होतो तिथे आपला, गोल 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 फिरत राहतो आपण, तसं मेंटल स्टेट ॲस्क्राईब करताना सुद्धा आपल्या इव्होल्युशनमध्ये एक मजा ठेवून दिलेली आहे की थोडंसं गडबड होते आणि मग जे काही होतं ते त्याला आपण जीवन असं म्हणतो. त्याच्यातलं नाट्य त्याच्यामुळेच आहे शेवटचं. तर भाषेच्या निर्मितीविषयी मी ऑलरेडी बोललो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की इच्छाशक्ती ही आपली फार महत्त्वाची शक्ती. मी इतके AIचे ॲप्स वापरतो, आता जवळजवळ 6,000 झालेत, मी काही एवढे बघितले नाही, पण अनेक AIच्या ॲप्सकडून मी कविता करून घ्यायचा प्रयत्न करतो. पण आत्तापर्यंत असं काही झालं नाही की मी झोपलो आहे आणि एकदम माझ्या स्मार्टफोनवरून अलार्म वाजला आणि तो मला म्हणाला की विवेक सावंत उठा उठा, मला एक कविता स्फुरली आहे. इच्छाशक्ती, उर्मी, ओढ, पॅशन ही आपली खास वैशिष्ट्य आहेत. आणि गांधींचं उदाहरण तर आपण घेतलं ते म्हणजे मनोधैर्य, आत्मबळ हा शब्द गांधींनी दिला. एक ब्रिटिश एम्पायर त्या तराजूच्या एका ताकड्यात आणि दुसऱ्या ताकड्यात आत्मबळ, कुठलं खाली गेलं ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्याविषयी वाद झाले की खरोखर त्यांच्या आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळालं का. तर त्याच्यासाठी चर्चिलचं सर्टिफिकेट आहे की ह्या म्हाताऱ्याला जनरल स्पर्ट्सनी साऊथ आफ्रिकेमध्येच मारून टाकायला पाहिजे होतं. तसं जर केलं असतं तर आपलं साम्राज्य अजून कित्येक दशकं पुढे चालू राहिलं असतं. हे शत्रूंनी दिलेलं सर्टिफिकेट आहे. आत्मबळ की मी एकटा जरी असलो तरी त्या ब्रिटिश साम्राज्याला मी सामोरं जाईन. स्टीफन कव्हेचं पुस्तक जे आहे ते याच स्पिरिच्युअल प्रिन्सिपलचं एक आविष्कार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपली डिसिजन मेकिंग पॉवर, त्याच्यातसुद्धा मजा अशी की AI डिसिजन घेतो का घेतो, पण वी टेक डिसिजन्स ऑन व्हेरी स्मॉल डेटा सेट्स, whereas AI requires a very large data set. फुटपाथवरून एक स्त्री एक मुलीला उजवीकडे धरून चाललेली आहे, अशा वेळी मागून येणाऱ्या ड्रायव्हरलेस कारचं नक्की काय करायचं. त्या मुलीने पटकन जर उडी मारली फुटपाथवरून रस्त्यावर तर काय करायचं. याच्यासाठी लक्षावधी व्हिडिओज वापरावे लागतात, तेव्हा कुठे त्याला अक्कल येते. ओके, म्हणजे डिसिजन मेकिंग ऑन स्मॉल डेटा सेट, स्पॉन्टॅनियस डिसिजन मेकिंग, ह्या गोष्टी हे आपलं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मीनिंग अँड व्हॅल्यू, अर्थाची निर्मिती करणं, अर्थबोधन करणं, आकलन करणं, अर्थबोधन करणं आणि नव्या अर्थांची निर्मिती करणं, अर्थांची बांधणी करणं, इंटरप्रिटेशन्स, अन्वयार्थ लावणं, अशा कितीतरी गोष्टी आहेत. लर्निंग, अनलर्निंग, रिलर्निंग, कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्या खास आपली वैशिष्ट्ये आहेत. इंजेन्युइटी, ज्याच्यातून इंजिनिअरिंगची निर्मिती होते, ह्याही गोष्टीचा आपल्याकडे जास्त परिपोष आहे. नव्या ज्ञानाची निर्मिती, जसं 6 थिंकिंग हॅट्समध्ये, आता तो सगळा माइंड मॅप मी एक्सप्लेन नाही करणार, पण कितीतरी गोष्टी आपण करत असतो ज्यावेळी आपण मीटिंगमध्ये बसतो आणि एकमेकांशी आपण रँगलिंग सुरू करतो, वादविवाद करतो, वितंड वाद घालतो, चर्चा करतो आणि मग सहविचाराने कुठल्या तरी एका निष्कर्षापर्यंत येतो. त्यावेळी काय काय घडतं ते इथे दाखवलं आहे. त्याच्यामुळे
आपल्याला आपल्याच गोष्टींचं तटस्थपणे चिंतन करता येतं आणि योग्य अयोग्याचा निर्णय घेता येतो. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हा शोध जो आहे तो जसा गांधींनी लावला तसाच व्हिक्टर फ्रँकेलनी लावला. आणि व्हिक्टर फ्रँकेलचं जे मॅन्स सर्च फॉर मिनिंग जवळ काही कोटी पुस्तकं खपलेली आहेत, प्रति अनेक भाषांमध्ये भाषांतरित. हिटलरच्या छळ छावणीमध्ये असताना हा सायकॉलॉजिस्ट स्वतःला एक प्रश्न विचारतो की असं माझ्याकडे काय आहे की जे हिटलर कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. कमालचा प्रश्न आहे बघा. सगळे आपले बायको, मुलं, आई वडील सगळ्यांना मारून टाकलं गेलं आहे, गॅस चेंबरमध्ये जाळलं आहे, आपलाही नंबर कुठल्याही दिवशी लागेल अशी परिस्थिती आहे, समोर हाडं कवट्या दिसत आहेत, आपल्याबरोबरचे कैदी हे केवळ आता आपण एनिवे मरणार आहोत म्हणून मरत आहेत. इतक्या परिस्थितीमध्ये हा मनुष्य स्वतःला हा प्रश्न विचारतो. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची किती पराकाष्ठा असू शकते की असा प्रश्न त्याला पडू शकतो की हिटलर जे हिरावून घेऊ शकणार नाही अशी एक गोष्ट कुठली. आणि त्याच्यावर विचार करता 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 त्याला ही गोष्ट सापडते की म्हणजे बाह्य संवेदनेला कुठला प्रतिसाद द्यायचा, या प्रतिसादातल्या निवडीचं जे स्वातंत्र्य माझं आहे ते हिटलर कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. ओके, म्हणजे फॉर एव्हरी स्टिम्युलस देर इज अ मल्टिप्लिसिटी ऑफ रिस्पॉन्सेस पॉसिबल. ओके, फ्रीडम टू चूज विच रिस्पॉन्स शुड आय गिव्ह. आणि मग तो स्वतःच मनामध्ये तो सुटल्याचं स्वतःच्या मनामध्ये कल्पितो आणि आपल्या विद्यार्थ्यांना परत गेल्यानंतर आपल्या विद्यापीठामध्ये हिटलरच्या छळछावणीतल्या कैद्यांचं मानसशास्त्र तो मनातल्या मनात शिकवू लागतो. पुढे तो मजेशीर पद्धतीने सुटतो आणि मग पुढे जगाला 250 पुस्तकं देतो. त्याच्यामुळे स्वतंत्र विचार करणं, स्वतंत्र अभिव्यक्ती करणं ही सुद्धा आपली गुणवैशिष्ट्ये आहेत. आणि नवनिर्मितीचा उल्लेख मगाशीच केला आहे. आपल्याला जुजवी सहसंबंध सापडतात, कोरिलेशन्स. पण आपण डीपर कॉझल रिलेशनशिपपर्यंत जाऊ शकतो. कार्यकारण संबंध आपण शोधू शकतो. AI जास्त चांगले कोरिलेशन्स देऊ शकतो, पण कार्यकारण संबंध हे आपण देऊ शकतो. आणि मग भिन्न भिन्न संकल्पना एकत्र आणणं, सिंथेसिस करणं. जसं एक फिलॉसॉफीमध्ये थिसिस कोणीतरी देतं, मग त्याचा अँटीथिसिस होतो, पुढच्या पिढीतले लोक सिंथेसिस करतात. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात, म्हणजे वेद हे जर एक थिसिस आहे, उपनिषद त्याला आलेला एक अँटीथिसिस आहे, आणि भगवद्गीता हे दोन्हीचं सिंथेसिस आहे. अशा कितीतरी गोष्टी माणसं तयार करतात. तर त्याच्यामुळे आता ह्याच्यातली जी इम्पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे आत्ता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या काही ChatGPTला जमत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. आणि मग याच्यातलं म्हणजे थोडीशी वेळेची कमतरता असल्यामुळे आता आपण त्या एका प्रूफकडे जातो आहे. त्या अगदी थोडक्यात मी प्रूफ देणार आहे कारण कॉम्प्लेक्स आहे. पण कुर्ट-ग्योडेलचं एक इनकम्प्लीटनेस थिअरम आहे. त्याचा अगदी साधा सोपा अर्थ असा आहे की जी मॅथमॅटिकल सिस्टीम असते ती जर कंप्लीट असेल तर ती कन्सिस्टंट असत नाही, आणि ती कन्सिस्टंट असेल तर कंप्लीट असत नाही. अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांगायचं तर इथे बरेचसे इंग्रजी माध्यमात शिकलेले लोक आहेत म्हणून मी बऱ्याचशा स्लाईड्स इंग्रजी माध्यमात केल्या आहेत, तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्यामुळे हे जर प्रेझेंटेशन कंप्लीट व्हायचं असेल तर मला कन्सिस्टन्सी म्हणजे सगळं मराठीत बोलण्याचा बळी द्यावा लागतो. लक्षात आलं? जे कंप्लीट आहे ते कन्सिस्टंट नाही, जे कन्सिस्टंट आहे ते कंप्लीट नाही, अशी एक त्याची हे आहे. परंतु आपले रिचर्ड फाइनमननी जे आपल्याला तत्त्व दिलं, म्हणजे हे मायक्रोट्युब्युल्स ज्या न्यूरॉन्समध्ये असतात त्याचं क्वांटम सुपरपोजिशन्स कशा होतात याच्यावर फाइनमननी जगाला एक दिव्य दृष्टी दिली. आणि फाइनमन आणि ग्योडेल या दोघांचं जे चिंतन होतं ते एकत्र करून पेनरोजनी आपल्याला एक दाखवलं. मी थोडंसं फास्ट जातो आहे की पेनरोजनी आपल्याला काय दाखवलं तर ह्युमन माइंड इज नॉट कम्प्युटेबल. इनकम्प्लीटनेस थिअरम्स मध्ये कम्प्लीटनेस आणि कन्सिस्टन्सी ह्या एकत्र राहू शकत नाही, पण ह्युमन माइंडमध्ये त्या कशा राहतात याच्यासाठी क्वांटम बिहेवियर कसं होतं, क्लासिकल बिहेवियरमधून आपण बाहेर कसे पडतो, न्यूरॉन्समध्ये क्वांटम बिहेवियर कसं होतं, थोडीशी व्यामिश्रत आहे. त्याच्यासाठी एक वेगळं व्याख्यान द्यावं लागेल. परंतु पेनरोजनी या दोनचं, पेनरोज फिजिसिस्ट ॲज वेल एज मॅथमॅटिशियन, त्यांनी हे दाखवून दिलं की ह्युमन माइंड इज नॉट कम्प्युटेबल. याचा अर्थ काय
की मानवी मनाचा अभ्यास कुठल्याही यंत्राच्या साह्याने किंवा उपकरणांच्या साह्याने करता येणार नाही, तर मनाचं आकलन हे दुसऱ्या मानवी मनानेच करता येईल. म्हणजे ते नेहमीच सब्जेक्टिव्ह राहील. आणि हा खरा म्हणजे म्हणजे परमोत्कर्ष बिंदू आहे. ज्ञानोत्कर्ष असं ज्याला आपण 21व्या शतकातला ज्ञानोत्कर्ष काय, तर तो हा आहे की ह्युमन माइंड इज नॉट कम्प्युटेबल हॅज बीन प्रूव्हन मॅथमॅटिकली. म्हणजे असं नाही आहे की आत्ता मानवी बुद्धिमत्तेला तसं जमलेलं नाही आहे, असं नाही आहे, तर ते जमू शकत नाही अशा प्रकारचं हे प्रूफ आहे. अर्थात असं नाही आहे, विज्ञानसुद्धा पुढे जातं, कदाचित काही बदलेलंही, पण आज स्मितीला जे आहेत त्याच्याबद्दल मी म्हणतो आहे. आणि म्हणून AI इज नॉन HI. ओके. आणि त्याच्यामुळे गुणात्मकदृष्ट्या भिन्न असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता डेव्हलप होऊ लागला. आणि त्याच्यातली जी बेसिक आज्ञावली आहे ती माणसं देतात आणि मग ते सॉफ्टवेअर स्टार्ट्स बिकमिंग मोर अँड मोर इंटेलिजंट. त्याचं साधं उदाहरण तुम्ही जे वापरता नॉर्मली ते गुगल सर्चचं आहे. ज्यावेळी तुम्ही गुगल सर्च करता त्यावेळी तुमच्या द व्हेरी प्रोसेस ऑफ सर्च इम्प्रूव्ज दी एफिशियन्सी ऑफ दी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द सर्च इंजिन. कारण ते शिकतं की हा सर्च याचे रिझल्ट्स अजून कमी वेळात कसे द्यायचे, अजून अचूक कसे द्यायचे, हे ते शिकतं. तर ह्याला डीप लर्निंग असं आपण वेगळ्या भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे स्वतःमध्ये दुरुस्ती करतं आणि स्वयंसुधारणा करतं. आणि त्याचबरोबर ते मोठ्या डेटाचं पृथक्करण करत राहतं, त्या डेटातल्या पॅटर्न्स बाहेर काढत राहतं. आणि काही पॅटर्न्स तर खूपच मजेशीर आहेत. हे मी तुम्हाला लँग्वेजचं उदाहरण दिलं आहे, ते तुम्ही वाचा. आणि साईड बाय साईड मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की आपलं जे नेत्रपटल आहे त्या नेत्रपटलाच्या अशा लक्षावधी इमेजेस एकत्र केल्या आणि त्या पेशंटची सगळी मेडिकल हिस्ट्री दिली, तर आता आपल्याला फक्त नेत्रपटलाची ती प्रतिमा घेऊन आता आपल्याला रोगनिदान करता येतं की यांना डायबिटीस आहे का, यांना रक्तदाब आहे का, यांना हार्टचं काय हे होऊ शकेल वगैरे वगैरे. म्हणजे त्या सगळ्या टेस्ट आता हळूहळू त्या बाजूला पडतील की 2D इको काढा, ECG काढा वगैरे वगैरे. तर पॅटर्न्स असे अनेक पॅटर्न्स आहेत. उदाहरणार्थ फुफ्फुसांचा कर्करोग होणारे जे लोक आहेत त्यातले बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी कधी धूम्रपान केलेलं नाही तरी त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. आता नुसते एक्सरे, चेस्ट एक्सरे, अशा दशलक्षावधी चेस्ट एक्सरेचं अभ्यास आणि त्याच्या अंतस्थ आराखडे शोधून काढून आता तुम्हाला सांगता येतं चेस्ट एक्सरे कुठलाही दाखवलं तर याला किती संभाव्यता आहे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची. याचा अर्थ असा की त्या चेस्ट एक्सरेमध्ये काहीतरी एक जेनेटिक डेटा आहे जो आपल्याला दिसत नाही, आपण फक्त त्याच्याकडे फिजिकली बघतो, व्हेरॅज त्याच्यात काहीतरी एक जेनेटिक पॅटर्न दडलेला आहे आणि म्हणून तो ते सांगू शकतो. तर ही AIची एक केपेबिलिटी आहे. भाषांतराच्या बाबतीत तर काही सांगायलाच नको. म्हणजे मी चीनी वृत्तपत्र मराठीत वाचतो आणि त्याच्यात एकदा आलं होतं की क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला आशीर्वाद दिले. तर मला धक्का बसला. मी म्हटलं अरे कम्युनिस्ट माणूस आशीर्वाद वगैरे कधी द्यायला लागलं. तर मला इंग्लिश सिलेक्ट केलं तर तो ब्लेसिंग शब्द आला. अरे म्हटलं मराठी म्हणजे भाषांतर चुकलेलं नाही, ब्लेसिंग. मग चायनीज भाषा जाणणाऱ्यांना विचारलं की काय हे खरं आहे का चुकीचं आहे का. अगदी करेक्ट आहे. म्हटलं अहो ते कसे काय, अहो तुम्हाला माहिती नाही का म्हणे ते आता म्हणजे देव झालेत म्हणाले. मी चीनमधलं बोलतोय. हां, ते देव झालेत आणि ते आता आशीर्वाद देतात म्हणाले. तर आता ह्या ज्या नव्या डिरेक्शन्स आहेत त्या अशा आहेत की यू आर रेसिंग बियॉन्ड दी ह्युमन कॅपेबिलिटीज. आपल्या ज्या मानवी क्षमता आहेत त्या ज्या माणसांना अजिबात जमत नाही अशा नव्या गोष्टी करणं ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दिशा आहे. जसं बहुभाषांमध्ये भाषांतर करणं आपल्या जन्मात शक्य नाही. मी सौदी अरेबियामध्ये मोठा बिझनेस करू वर्षानुवर्ष, पण मला काय अरेबिक शिकता आली नाही, टू बी व्हेरी फ्रँक विथ यू. पण तो शिकतो उजवीकडून डावीकडे वगैरे सगळं. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय की सेल्फ करेक्टिंग, सेल्फ इम्प्रूव्हिंग, आणि दॅट इज ॲट अ ब्रेकनेक स्पीड, नॉट हाय स्पीड, ब्रेकनेक स्पीड. म्हणजे एव्हरी टाईम यू सी यू गेट अ मोर इंटेलिजंट बिहेवियर. त्याची जी व्यामिश्रता आहे, तो ज्या प्रकारेच कॉम्प्लेक्स थिंकिंग करतो आहे ते बियॉन्ड आवर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे या भाषा तो कशा शिकतो
तर तो काही माणसं भाषा शिकतात तसं शिकत नाही. मी आता त्याच्या खोलात जात नाही, पण फार मजेशीर पद्धत आहे ती शिकण्याची. आणि त्याच्यामुळे त्याच्यातली कॉम्प्लेक्सिटी तो ज्या प्रकारची हँडल करतो ती आपल्या पलीकडची आहे. कॉम्प्लेक्स पॅटर्न्सविषयी आपण बोललोच आहे. आणि त्याचं जे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचं जे बिहेवियर आहे ते पण निरनिळ्या ब्रँड्स काय काय करतायत ते तुम्ही रोज नेटफ्लिक्स बघता, तुम्ही ॲमेझॉनमधून खरेदी करता, स्पॉटिफाय, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण त्याच्यामागे AI आहे हे फक्त आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळं सायन्सची दिशाच त्यांनी बदलून टाकली. आम्ही सगळं ॲनालिटिकल सायन्स करायचो, इक्वेशन्स लिहायचो, इक्वेशनचे अर्थ काढायचो, त्याच्यात अजून 2-3 टर्म्स वाढवतात, रिसर्च पेपर व्हायचे, मजा यायची. नाव इट इज फ्रॉम इक्वेशन्स टू डेटा. ओके, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीतले रिसर्चसुद्धा आता डेटावरून तिथे एखादा ग्रह असेल वगैरे वगैरे अशा प्रकारचे निष्कर्ष आता निघतात विदाऊट एनी ॲनालिटिकल इक्वेशन ॲट हँड. आणि फ्रॉम डेटा टू पॅटर्न्स. तर हा आता प्रवास आपल्या मानवजातीचा सुरू आहे. आणि लर्निंग केपेबिलिटीज आता बोललोच आपण, भाषांच्या संदर्भात छोटंसं सांगितलं. त्याच्याप्रमाणे प्रोग्रॅम्स आर रायटिंग प्रोग्रॅम्स. आणि त्याची मजा म्हणजे की सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशनमध्ये आपण जगतो आहोत. आणि आपल्या सिव्हिलायझेशनला जसं पेट्रोल लागतं आहे तसं सॉफ्टवेअर लागतं आहे. विदाऊट सॉफ्टवेअर आवर सिव्हिलायझेशन विल कोलॅप्स. आता आपली गंगेवरच्या बाजारातली भाजीवाली बाईसुद्धा आता QR कोडशिवाय व्यवहार होत नाही. सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन. तर त्याला इतकं सॉफ्टवेअर लागतं की माणसं तेवढं सॉफ्टवेअर प्रोड्यूस नाही करू शकत. सो यू हॅव टू राईट अ सॉफ्टवेअर विच विल राईट सॉफ्टवेअर. ब्रीडिंग प्रोग्रॅम्स. आणि याच्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज आता आपल्या हाताशी आल्या आहेत त्याच्यामध्ये कार्बन नॅनो ट्यूब्स जी सुपर कंडक्टिंग आहे, 3D मेमरीज. आता 3D मेमरीज ह्या कार्बन नॅनो ट्यूब्ससारखे डिव्हायसेस सुपर कंडक्टिव्हिटी असल्यामुळे आपल्या हाताशी येत आहेत. नॅनो सेन्सर्स म्हणजे एका बीकरमध्ये 1 बिलियन सेन्सर्स. ओके, म्हणजे कदाचित असं होईल की आपल्या दुष्काळी भागामध्ये प्रत्येक ज्वारीच्या ताटाखाली एक सेन्सर आहे, नॅनो सेन्सर. विल्टिंग पॉईंट आला की तेवढं एक थेंब पाणी सोडलं की झालं. कोरडवाहू शेतीमध्ये असं शक्य आहे. आणि ते स्वस्तात आहेत. एक्झॅफ्लॉप कम्प्युटर्स आता आमच्या सीडॅकमध्ये आता वी आर गोइंग एक्झॅफ्लॉप दॅट इज 1 ट्रिलियन 1 मिलियन ट्रिलियन 10⁻18. म्हणजे पेटाफ्लॉप कम्प्युटिंग हे आपल्या मुलांच्या लॅपटॉपवर येणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत लॅपटॉपमध्ये ह्युमन ब्रेनची जी कम्प्यूट फॅसिलिटी आहे, मी इमॅजिनेशनविषयी बोलत नाही, सर्जनशीलता नाही, कम्प्यूट हार्डकोअर, ती एका लॅपटॉपमध्ये $1000 लॅपटॉप. आणि 25 वर्षानंतर जो लॅपटॉप असेल त्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये त्यावेळची जी माणसं सगळी पृथ्वी तलावर असतील त्या सगळ्यांच्या ब्रेनची कम्प्यूट पॉवर प्रत्येक लॅपटॉपमध्ये असणार. दिस इज वे क्वांटम दिस इज दी वे टेक्नॉलॉजी इज ग्रोईंग. त्याच्यामुळे प्रचंड कम्प्यूट पॉवर आणि त्याच्यामुळे प्रचंड इंटेलिजन्स. पण तो कसा, तर तुमच्याकडे नाही तसा. दॅट इज द फन. व्हेरी लार्ज डेटा वेअरहाऊसेस ऑन दी क्लाउड्स, एक्स्ट्रीम बँडविड्थ नेटवर्क. ते आपण आपले 4G 5G काहीतरी म्हणत बसलो आहे ना, एक्स्ट्रीम बँडविड्थ. आणि दिस इज वॉट प्रोसेसिंग अ नॅरो थॉट बाय रायटिंग बेटर अँड बेटर सॉफ्टवेअर. आणि सॉफ्टवेअर त्याच्या प्रजा निर्माण पुढच्या पिढ्या निर्माण करते. आणि इथे खरी ती नॉन ह्युमनची व्याख्या आहे, ही नीट समजून घेतली पाहिजे. सॉफ्टवेअर पहिलं माणूस लिहितो, बीज आज्ञावली लिहितो. ते सॉफ्टवेअर आता परिस्थितीशी इंटरॅक्शन करतं आहे, आपले रिझल्ट्स बरोबर आहेत की नाही, चुकीचे आहेत की नाही ते तपासतं आहे, त्याच्यातून शिकतं आहे, त्याच्यातून इम्प्रूव्ह करतं आहे. आणि त्याच्यातून त्याची पुढची पिढी जन्माला येते. मग त्याची पुढची पिढी, त्याची पुढची पिढी, त्याला सॉफ्टवेअर म्युटंट्स म्हणतात. अच्छा, खूप पिढ्या झाल्यानंतर जर ते सॉफ्टवेअर आपण उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये मानवी बुद्धिमत्तेचा अंश सापडत नाही. म्हणजे काय, ती न मानवी होत. ओके, तर दिस इज दी बेसिक आयडिया. आणि मग त्याचे बरेच उपयोग आहेत. हे मुलांसाठी लिहिले आहेत की आता उगाच माहितीतून माहितीकडे जाण्याचा कार्यक्रम सगळ्या ChatGPTकडे द्यायचा आणि माहितीतून ज्ञानाकडे जाण्याचा कार्यक्रम वर्गामध्ये करायचा. त्याचबरोबर आता म्हणजे ह्या ज्या रिप्लीटसारख्या गोष्टी आल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर लिहिणं हे, त्याचबरोबर अचूक भाषांतर, एका संगणकाच्या आज्ञावलीचं दुसऱ्या आज्ञावलीत रूपांतर, त्याचबरोबर व्हॉईस क्लोनिंगसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी
जवळजवळ $7 बिलियन एवढं लोकांचं नुकसान झालं. कारण बायकोचाच फोन येतो की मी अडचणीत आहे आणि $1,00,000 ट्रान्सफर करा, व्हॉईस क्लोनिंग. तर आता हे खूप फेमस झालं आहे, तुम्हाला माहिती आहे. याच्यात मी जात नाही आता. नंतर चेहऱ्यांचं तत्क्षणी रूपांतर, चांगल्या व्हिडिओज प्रोड्यूस करणं, त्याला डबिंग देणं वगैरे वगैरे. नंतर वाद्यांवरची संगीत निर्मिती, ते पहिल्यांदा ती स्त्री बोलली, आता तेच पुरुषाच्या आवाजात. Hello everyone, welcome to the world of AI. ओके, लाईक दॅट. आता हे बघा, शिकणं म्हणजे काय ते बघा. आता नीट लक्ष द्या. न्यूरल नेट शिकत कसं जातात. झालं. पहिल्यांदा कुत्रा वाटलं होतं, आता करेक्ट उत्तर आपण. हां, एक सोपं अतिसुलभीकरण आहे फक्त समजण्यासाठी. हां, खरं खूप व्यामिश्र असतं हे. इतक्या लवकर तो शिकत नाही. त्याच्यामुळे आता नियोजनामध्ये खूप प्रगती होती आहे. नंतर निरनिराळे अंदाज जे आहेत अर्थव्यवस्थेविषयीचे वगैरे वगैरे ते तुम्हाला मिळवता येतात. आणि त्याचबरोबर भांडवल गुंतवणुकीविषयीचे परताव्यांचे अंदाज, नंतर साथीच्या रोगांचे अंदाज, वाहतुकीच्या खोळंब्याचे अंदाज, सुनामीचे अंदाज, नंतर ई शिक्षण वगैरे वगैरे. नंतर हे तर काय तुम्हाला बघताय तुम्ही. तर याचा एक जमाना चालू आहे स्पेशल इफेक्ट्सचा, नियर परफेक्ट. याच्यापेक्षा मस्त स्लाईड पुढची आहे, ती दाखवतो. ओके. आणि हे तुम्ही मागे पण जाऊ शकता. तरुण असताना कसे दिसतात ते पण तुमचंच बघू शकता तुम्ही. हे म्हणजे फेस ॲप म्हणून आहे ॲपल स्टोअरवर, तुम्ही स्वतःचं करून बघू शकता. म्हणजे सेम सॉफ्टवेअर बट वर्क्स फॉर मिलियन्स ऑफ पीपल. सो इट इज मास पर्सनलायझेशन, दॅट इज द केपेबिलिटी ऑफ AI. नंतर जिनॉमिक्समध्ये त्याचे उपयोग. नंतर हे आता पूर्वीचे दिवस गेले. आता आपल्याला आपला डॅमेज प्लॅनेट रिपेअर करायचं आहे. आपल्या पिढीने प्लॅनेट डॅमेज केला, पुढच्या पिढीला आता तो रिपेअर करायचा आहे. तर जेवढं गुंतागुंत त्या समस्येमध्ये आहे, ती गुंतागुंत हँडल करणारं तेवढं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान जर नसेल तर ती समस्या आपल्याला हाताळता येणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे AIचा उपयोग हा आपली प्लॅनेटरी सगळी व्यवस्था ही पूर्ववत करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो, जर त्याला आपण फंडिंग मिळून दिलं. त्याला ग्रीन कॉलर जॉब्स असं मी म्हणतो, की जे अगदी 12वी नापास मुलापासून तर पोस्ट डॉक्टरल रिसर्चपर्यंत निरनिराळे जॉब्स आहेत. तर तत्काळ ॲक्शन तिथल्या तिथे बघा तुम्ही. तुम्हाला दिसलं आहे आता. किंवा ही बघा, आता तुम्ही पोल्युशन करू शकणार नाही. ती एक विशिष्ट जीवजाती मरते आहे ह्याचंसुद्धा सेन्सिंग होतं आहे आणि तिथल्या तिथे त्याच्यावर उपाययोजना करू शकता. आणि दिस इज हाऊ म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते डिकम्पोज व्हायला काहीतरी 1000 वर्ष 400 वर्ष लागतात असं सांगत होते. तर आता व्हेन दिस वॉज गिवन टू AI, ओके, सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटीने हा रिसर्च केला, तर AI कुड सिंथेसाइज एन एन्झाईम विच डिकम्पोजेस सिंगल यूज प्लॅस्टिक इन 1 week's टाईम. ओके. कारण हे विचार आपल्या डोक्यातच आले नव्हते. म्हणजे अगदी साधा विचार मी सांगतो. 5 वर्षापूर्वी आम्ही केला होता. रुडिमेंटरी AI होता त्यावेळी. तर मी म्हटलं की आमचे इतके कोर्सेस आहेत, शेकडो कोर्सेस आहे MKCLचे, तर एक विशिष्ट कोर्स निवडला. त्याला सगळा डेटा दिला. आमचं मिलियन्स ऑफ मुलं आमच्याकडे शिकतात, सगळं आहे त्याचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते कशी करतात, माऊस क्लिक आहे, ते सगळं ह्यूज डेटा वेअरहाऊस आहेत आमची. त्याला दिला आणि म्हटलं या कोर्सला ॲडमिशन्स मला करायचे असतील तर काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे.
मला असं वाटत होतं की मला आमच्या बिझनेसमधलं सगळंच कळतं. त्यांनी 3 सेकंदात मला नामोहरम केलं. त्यांनी काय पॅटर्न काढून दिला. कारण आमच्याकडे गरीब मुलं शिकतात. म्हणजे माझं ते पूर्वीचं दाखवलं सगळं वृंदाने, ते सगळं क्लासेसमधलं जीवन आहे सीडॅकमध्ये. नंतर मी मासेसमध्ये गेलो, तर गरीब मुलं असतात. तर त्यांनी मला सांगितलं की ज्या मुलांच्या पत्त्यामध्ये वाडा किंवा चाळ हे शब्द आहेत, ती मुलं जास्त या कोर्सला ॲडमिशन घेतात. आता म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं. मी म्हटलं या कोर्समध्ये आपण हे शिकवतो, त्याचं प्रिरिक्विजिट नॉलेज कोणाचं आहे, मग त्याची करिअर कोणाला, व काही नाही, वेगळंच. तसं हे सिंगल यूज प्लॅस्टिक प्रकरण त्यांनी सोडवलं. असे कितीतरी आपल्या प्लॅनेट पुढचे प्रश्न आपल्या मुलांना जर आपण नीट डेव्हलप केलं, त्यांची विचारशक्ती, फिलॉसॉफी, जीवनमूल्य ही जर नीट घडवली, तर असे नवीन नवोन्मेष त्यांच्याकडून घडू शकतात. यू कॅन सी दिस. स्पेशल फंक्शन रोबॉट्स म्हणजे हे नॅनो रोबॉट्स बरं का, नॉट जस्ट मोठे मोठे असे. नॅनो रोबॉट्स इज अ बिग अपकमिंग एरिया. नंतर दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी आणि तुमच्या जीवनामध्ये हे सगळे मेगा ट्रेंड्स आहेत. हे एक वेगळं प्रेझेंटेशन आहे, त्यासाठी मला वेळ नाही. पण एवढे मेगा ट्रेंड्स तुमच्यावर काम करत आहेत. नुसतं मोबिलायझेशन हा एक मेगा ट्रेंड घेतला तर सगळं मोबाईलमध्ये करणं, सगळं. तुमची बँक त्याच्यात आली, तुमचं कोर्ट आलं, तुमचं कचेऱ्या आल्या, तुमची लायब्ररी आली, सगळंच त्या मोबाईल फोनमध्ये. तर आता हे सगळं जे जग आहे ते तुमच्यावर एवढे मेगा ट्रेंड्स हे काम करत आहेत. आत्ता हे सगळे मेगा ट्रेंड्स हे एका मेगा ट्रेंडनी इम्पॅक्ट झाला आहे, अँड दॅट इज कॉग्निफिकेशन. तर पूर्वी जसं इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन सुरू झाली एडिसनच्या याच्यानंतर, तर लोक म्हणायचे आता इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय. तर ते हँडपंप असेल तर तो इलेक्ट्रिक पंप झाला पाहिजे. आता काय म्हणतात, कॉग्निफाय कॉग्निफाय कॉग्निफाय. आता तो नुसता इलेक्ट्रिक पंप नाही, आता तो स्मार्ट पंप झाला पाहिजे. ज्यावेळी पिकाचा विल्टिंग पॉईंट येतो, मान टाकतं पीक, त्याच वेळी त्यांनी सुरू झालं पाहिजे, तेवढंच पाणी दिलं, अँड सो ऑन. स्मार्ट. ओके. तर तसं कॉग्निफिकेशन इज अ मेगा ट्रेंड विच इज अफेक्टिंग ऑल अदर मेगा ट्रेंड्स. तर हे तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. सोशल मीडिएशन, तुम्ही सतत सोशल मीडियावर आहात, पण तो सोशल मीडिया सगळा AIने प्रभावित झाला आहे. म्हणून तुम्हाला रेकमेंडेशन्स येत राहतात सारख्या. आणि त्याचे काही दुरुपयोग जे चालू आहेत ते इथे दाखवले आहेत तुम्हाला, की काय काय तुमच्यावर होऊ शकतं. दिसतं आहे का तुम्हाला? तर त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग आहे, चीटिंग आहे, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. तर कितीतरी गोष्टी, स्कॅम्स आहेत, फ्रॉड्स आहेत, सगळे आहेत. आणि नक्की हॅक काय होणार आहे? तुमचे बँक अकाउंट्स नुसते हॅक होणार नाही आहेत, तुमचे ईमेल ID नुसते हॅक होणार नाही आहेत, तुमचे लॅपटॉप्स किंवा स्मार्टफोन नुसते हॅक होणार नाही आहेत. यू विल बी हॅक्ड. आणि कदाचित तुम्ही ऑलरेडी झालेला पण असाल. आणि आत्ता तर येते अमेरिकन इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये एक फेज 2 म्हणून ॲप निघालं आहे. तर मी अभ्यास करत होतो. तर फेज 2 इज एबल टू प्रेडिक्ट जस्ट बाय टेकिंग द फेस ऑफ दिस अमेरिकन सिटीजन वेदर ही विल वोट फॉर कॉन्झर्वेटिव्स ऑर फॉर लिबरल्स. दिस इज द थिंग. तर त्याच्यामुळे हॅक आपण होणार आहोत. हॅक आपले अकाउंट्स वगैरे होतील ते सोडून द्या. हॅक आपण होणार आहोत. तुम्ही लग्न कोणाशी करायचं, तुम्ही काय जेवायचं, कशाच काय, कुठलं प्रॉडक्ट ऑर्डर करायचं, कुठली सर्व्हिस ऑर्डर करायची, कोणाशी लग्न करायचं, कोणाला मतं द्यायचं, हे सगळं तुम्हाला असं वाटतं की तुमच्या इच्छाशक्तीने, तुमच्या इच्छा स्वातंत्र्याचा तो परिपाक आहे. ओके. पण व्हॉट इज गेटिंग हॅक्ड? तुमचं इच्छा स्वातंत्र्यच हॅक होतं आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे इच्छा स्वातंत्र्याने करताय आणि म्हणून तुम्ही ते इतरांनाही पटवून देताय की हे करणं योग्य आहे. ओके. असा तो मायेचा प्रभाव आहे. शंकराचार्यांनी मायाविषयी खूप छान सांगितलं आहे की ब्रह्म आणि माया याच्यात फरक काय. तर शंकराचार्य म्हणतात माया म्हणजे ती की जी तुम्हाला हे सिद्ध करून देते, पटवून देते की ब्रह्म हे माया आहे आणि माया हे ब्रह्म आहे. त्याला म्हणतात माया. म्हणजे या मासा असं त्याची संस्कृतमधली व्युत्पत्ती आहे, जी नाही ती. आता ही प्रचंड संकटं आपल्यावर येत आहेत. ही सगळी AIने प्रचंड प्रभावित झालेल्या या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे याच्यापासून आता आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे. आणि AI विषयीचं लोकशाहीवरचं विधान जे आहे ते विदारक आहे की आधीच जर ती उद्ध्वस्त केली नसेल AIने तर AI तिला वाचवू शकेल.
आणि त्याचे काही समुचित वापर पण आहेत, उपयोग आहेत, खूप चांगले चांगले उपयोग आहेत. आता वेळेअभावी आपण थांबूया, पण शेवटाकडे जाऊतो यात. तर त्याच्यावर उपाय काय आहे? तर आपल्याला अशा एका AI ची मागणी करायची, कारण आपण शेवटी ग्राहक आहोत, आपण वापरकर्ते आहोत. आपल्याला कसा AI पाहिजे? तर आपल्याला तो रिस्पॉन्सिबल पाहिजे, सिक्युअर पाहिजे, सेफ पाहिजे, एक्सप्लेनेबल पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला तो अकाउंटेबल पाहिजे. असे कितीतरी तो इम्पार्शियल, कॅन्डिड पाहिजे. अशा सगळ्या डिमांड्स आता मार्केटमध्ये तुम्ही नाही तर तुमची मुलं नातवंड घेणार आहेत. तो ट्रस्टवर्दी पाहिजे. म्हणून मी शेवटी त्याला, जसं 1945 साली ॲटम बॉम्बचा उपयोग झाला, दुरुपयोग झाला, त्याच्यानंतर गांधींना लक्षात आलं की हे जग, सायंटिस्ट आता संबंध या जगावर प्रभाव टाकणार आहेत. हे जग चालेल कसं हे शास्त्रज्ञ ठरवणार आहेत. त्यावेळी गांधींनी एक शब्दप्रयोग केला होता 45 साली, की आता जगाला सत्याग्रही सायंटिस्टची गरज आहे. तसं आता एक काळ आलेला आहे ज्यावेळेला आपल्याला म्हणावं लागतं की आपल्याला सत्याग्रही AI ची गरज आहे. पण विनोबांनी दुसरा एक छान शब्द दिला, आणि त्याच्यामुळे हा सत्याग्रही कधी होईल? जर ह्याला सत्य फीड झालं तर होईल. ओके, कारण तो सत्य चावत असेल तर तो सत्याग्रही होईल. जर त्याला असत्यच दिलं, समजा AI ला सगळं शिव्या वगैरे शिकवल्या, तर तो तुम्हाला हाय वगैरे म्हणण्यापेक्षा त्याच्याने हाक मारेल, गावाकडच्या हाक मारेल तुम्हाला. कारण त्याचं काही नाही, गार्बेज इन गार्बेज आउट, त्याचा काही नियम आहे. त्याच्यामुळे तो सत्यग्रहण कसं करेल, त्याच्यामागे टेक्नॉलॉजीचा विकास आपल्याला करायचा. म्हणजे तो सत्यग्राही झाला पाहिजे आणि सत्याग्रही झाला पाहिजे. असे दोन्ही विनोबांनी खूप छान शब्द दिले आहे. सत्यग्राही, तर सत्यग्राही झाला पाहिजे आणि सत्याग्रही पण झाला पाहिजे. ही आता आपली खरी सोशल पॉलिटिकल डिमांड जी यायला पाहिजे ती ही यायला पाहिजे. सजग नागरिक जे आहेत आपण, ते सतत जेफ्री हिंटननी जो राजीनामा दिला आता ओपन AIचा, तो ह्याच एका कारणासाठी दिला, कारण तो म्हणतो की हा तिसरा महाप्रचंड स्फोट आहे. एक तो नोबेलनी लावला, दुसरा ओपनहायमर, आणि तिसरा हा महाप्रचंड स्फोटामध्ये मीच सहभागी झालो होतो आणि जगाला एका अनर्थाच्या खाईमध्ये मी ढकलतोय की काय, म्हणून मी राजीनामा देतो. पण तिथे येऊन थांबणार नाही, तर जनआंदोलनांचा प्रचंड मोठा आपल्याला त्याच्यावर प्रभाव पाडावा लागेल आणि तरच आपण यशस्वी होऊ. त्यासाठी संघर्ष करणं, लोकशिक्षण करणं, नंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य, याच्यामध्ये 3 क्षेत्रांचा मी उल्लेख करीन की तुम्हाला कदाचित हे सगळं अशक्य वाटत असेल. पण हे शक्य कसं झालं? तर मानवी इतिहासामध्ये ज्यावेळेला हिरोशिमा नागासाकी झालं, तर त्याच्यानंतर अजून तरी अणुस्फोट झाले नाही. 75 वर्ष होऊन गेली, आता जास्त. तर त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नियमनाच्या संस्था निर्माण झाल्या. ओके, आणि त्या संस्थांचं कारभार इतका व्यामिश्र आहे आणि त्यांनी इतकं सगळ्यांना गुंतवून टाकलं की किंग जॉंगसुद्धा नुसतं अनाऊन्स करतो बघा टाकणार आहे. ओके, शक्यच नाही आहे. इतक्या त्या व्यामिश्र संस्था. किंवा दुसरं औषध निर्माणामध्ये जे प्रोटोकॉल्स निर्माण झाले, ज्याच्या प्रकारचा रिसर्च केला पाहिजे, ते औषध तुम्ही आतमध्ये काहीही प्रक्रिया करा, संशोधन करा, पण त्याचा पब्लिक रिलीज होताना तो एका विशिष्ट कायद्याच्या सिस्टीममधून जातो. तसं तुम्ही AIमध्ये रिसर्च काही करा, पण तो पब्लिक रिलीज होताना एक प्रायव्हेट कंपनी आपल्या प्रॉफिटसाठी फक्त त्याचा रिलीज नाही करू शकत. त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे, जगावर काय परिणाम होणार आहे, पर्यावरणावर काय परिणाम, या सगळ्याचा विचार करून मग त्याचा पब्लिक रिलीज व्हायला पाहिजे. आणि तो होताना औषधांवर जसं छापलेलं असतं ना की याचे साईड इफेक्ट काय, हे काय, धोके काय वगैरे, कोणी घ्यावं कोणी न घ्यावं, हे सगळं तसं त्याच्यावर यायला पाहिजे. हे फक्त लोकांच्या आंदोलनातून, संघटनातून, संशोधन, म्हणजे जे लोकवैज्ञानिक आहेत त्यांनी तसं लोकाभिमुख संशोधन केलं पाहिजे, त्याच्यावर प्रबोधन केलं पाहिजे, संघर्ष उभारले पाहिजेत, तर हे शक्य आहे. पब्लिक प्रेशर इज दी ओनली सोल्युशन. तुम्ही दुसरे कोणी तज्ज्ञ लोक फक्त जग बदलू शकत नाही. तर रस्त्यावर येणं आणि त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांचे दबाव गट, प्रभाव गट हे कार्यरत झाले पाहिजे. असं एक चहूबाजूंनी एक जर रणनीती आखली तर AI हे आपल्यासाठी एक वरदान ठरू शकेल. आणि मग आता आपल्याला पुढचा मार्ग काय? तर आता माणसाला अधिक चांगला माणूस होऊ दिलं पाहिजे आणि यंत्राला अधिक चांगलं यंत्र होऊ दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शिक्षणाची रचना बदलावी लागेल. आपल्या मुलांना अधिक चांगला माणूस होण्यासाठी तयार करावं लागेल. चांगला माणूस काय मी डिफाईन केलं, बराच काळ मी ते डिफाईन करत होतो, कितीतरी स्लाईड दाखवल्या की माणूस म्हणजे काय. आणि
यंत्रवत मुलं होता कामा नयेत. त्याच्यामुळे ती ज्ञानरचनावादी पद्धतीने त्यांचा विकास झाला पाहिजे, मूल्यांचा विकास झाला पाहिजे. तशा प्रकारच्या शिक्षणाची आपल्याला गरज आहे. त्याचबरोबर काही कॉम्पिटन्सीज आणि कॅरेक्टर क्वालिटीज ह्या मुलांमध्ये विकसित झाल्या पाहिजे. एक जी कॅरेक्टर क्वालिटी आहे, बऱ्याच दाखवल्या आहेत, पण एक आहे हिंमत, ओके, ग्रिट. तर तशा प्रकारच्या कॅरेक्टर क्वालिटीज आता मुलांमध्ये विकसित झाल्या पाहिजे. आणि कंपॅशन, करुणेचं तत्त्व रुजवल्याशिवाय आपल्याला आता जगाला चारा नाही आहे, कारण आपण क्लायमेट कॅटॅस्ट्रॉफीच्या अगदी टोकावर येऊन पोचलेलो आहोत. तर त्याच्यामुळे इकोसेन्सिटिव्हिटी, कंपॅशन या सगळ्या गोष्टी आता मुलांना आपल्याला नीट चांगला माणूस घडवणं, त्याच्या जेवढ्या काही चांगल्या व्याख्या असतील त्या सगळ्या आपण गृहीत धरल्या पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर आता आपल्याला AI बरोबर भागीदारी करायला शिकलं पाहिजे. ओके, तो काहीतरी आमचा शत्रू आहे, वैरी आहे, कॉम्पिटिटर आहे वगैरे, ह्या त्याची पहिली स्लाईड दाखवली ना, तो रोजगार विनाशक आहे. त्याच्यातून आपल्याला त्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे, कारण तो आपला कॉम्पिटिटर नाही आहे. त्याला जे जमतं ते आपल्याला जमत नाही, आपल्याला जे जमतं ते त्याला जमत नाही. आणि त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला न मानवी बुद्धिमत्तेची खूप मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी लागणार आहे. असा एक व्यामिश्रतेचा काळ येतो आहे. आणि त्याच्याबरोबरच तिचा विकास करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची पराकाष्ठा करावी लागणार आहे. असं दोन्हीकडून हे होतं आहे. आणि आता आपल्याकडे काय आहे तर ब्रॉडनेस ऑफ थिंकिंग आहे. सुपरफिशियल असलं तरी नंतर सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस आपण घेतो, आयडियाचं सिंथेसिस करतो. पण ह्याच्याकडे काय आहे, तो नॅरो आहे, पण तो डीप जाऊ शकतो, तो वस्तुनिष्ठ आहे, तो डेटाचं ॲनालिसिस पटकन करतो. आपल्याकडे विजडम आहे, किंवा आपण ऑटोमेट होऊ शकत नाही. ओके, तुम्हाला मी एक प्रश्न विचारला आत्ता, 2 दिवसांनी तुम्ही भेटल्यावर दुसरा प्रश्न विचारला तर तुम्ही तेच उत्तर नाही देत, तुम्ही वेगळंच काहीतरी बोलता, कधी कधी देताही नाही. तर तुम्ही सगळे या युनिवर्समधले युनिक बेस्ट आहात, कारण तुमचे आईवडील वेगळे आहेत, त्यांचे आईवडील वेगळे आहेत, त्यांचे आईवडील वेगळे आहेत. ओके, त्यांच्यातून जे तुमच्यात आले जीन्स ते सगळ्यांचे भिन्न आहेत. सो वी आर ऑल युनिक बेस्ट. ओके, सो वी हॅव युनिकनेस विच इज नॉट देअर विथ AI. AI इज रिप्लिकेबल. एका मशीनवर मिलियन्स ऑफ मशीन्सवर जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे आता आपल्याला आता पुढचा मार्ग काय, तर ते दोघं इतके भिन्न आहेत की ते एकमेकांना अजिबात डिस्प्लेस करणार नाहीत. रिप्लेस शब्द वापरला आहे, पण मला खरा वापरायचं डिस्प्लेस. ते एकमेकांना अजिबात डिस्प्लेस करणार नाही आहेत. ओके, दुसरं काय तर ते कोणी कोणाचा मालक नाही, कोणी कोणाचा गुलाम नाही, कोणी प्रतिस्पर्धी नाही, कोणी शत्रू नाही, वैरी नाही, विरोधक नाही, विनाशक नाही, काही नाही. ते कोण आहेत, ते एकमेकांचे कोण आहेत, हम आपके है कौन. हां, तर कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे काय, तर सप्लिमेंटरी नाही आहेत, ते पुस्ती नाही आहेत, पूरक आहेत. ओके, ह्याला जे जमतं ते त्याला जमत नाही, म्हणजे इन दी रिअल सेन्स ऑफ दी वर्ड. काही जुजवी गोष्टी दोघांनाही जमतात, म्हणजे कॅल्क्युलेटरलाही आकडेमोड करता येते आणि आपल्यालाही करता येत. इतक्या जुजवी पातळीवर मी बोलत नाही आहे. हे दूरदर्शनचं जे सिम्बॉल आहे ना, यिन यांग, ते दाखवलं बघा इथे. दॅट इज कॉम्प्लिमेंटॅरिटी अँड कॉन्ट्रारायरिटी. नील्स बोहरनी हे खूप सुंदर प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रारायरिटी, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, परस्पर भिन्न आहेत, पण परस्पर पूरक आहेत. तर आता काय, तर ह्युमन्स शुड बी मेड बेटर ॲट व्हॉट ह्युमन्स आर गुड ॲट, आणि यंत्रांना यंत्रांचं काम करू द्या. आणि आता पुढचं क्वेस्ट काय, तर हम आपके है कौन, तर आप हमारे है पार्टनर. हे एवढ्या सगळ्या चर्चेचं शेवटं उत्तर आहे. की तुम्ही आता कम्प्युटर्स आर इनक्रेडिबली फास्ट, ॲक्युरेट, बट स्टुपिड. ह्युमन बिईंग्स आर इनक्रेडिबली स्लो, इनॲक्युरेट, बट इंटेलिजंट. द टू टुगेदर कॅन डू इनक्रेडिबल थिंग्स. हा संदेश आहे आता आपल्यासमोरचा. आणि त्याच्यामुळे तो कोण आहे आपला, तर तो आपला लर्निंग बडी आहे, तो आपला वर्किंग बडी आहे, तो आपला चॅलेंजर आहे, तो सल्लागार आहे, तो असिस्टंट आहे, सहसर्जक आहे, तो डीप क्युरेटर आहे, काय 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 आहे. आता अखेर शेवटी लोक असं म्हणतात की हे सगळं असलं तरी आम्ही आपली मानवी बुद्धिमत्ताच वापरत राहणार, ही तुमची आर्टिफिशियल इंटेलिजन्स राहू दे तुमच्याकडे. तर त्यांचं प्रबोधन करण्यासाठी एक गोष्ट सांगून मी तुमची रजा घेणार आहे. मी पॅरिसला गेलो होतो, मी आणि संगीता. तर तिथल्या गाईडने आम्हाला गोष्ट सांगितली. तर ते काय आहे, तर
गुस्ताव आयफेलला पॅरिससारख्या रम्य नगरीमध्ये एक मोठा सांगाडा बांधायचा होता, कारण ट्रेड फेअर येणार होती. आणि ट्रेड फेअरचं उद्घाटन करताना त्याला असं दाखवायचं होतं की फ्रान्स हे फक्त आर्ट लिटरेचर ह्याच्यातच अग्रेसर नाही, तर इंजिनिअरिंग प्रॉवेस आहे, आणि म्हणून इंजिनिअरिंग वंडर मी तुम्हाला घडवून दाखवलं. आणि ती ट्रेड फेअरचं उद्घाटनाचं ते सिम्बॉल झालं. यांनी प्लॅन मांडला तर फ्रान्सवासीय सगळे, पॅरिसवासीय त्याच्या विरुद्ध आंदोलन, नाही बांधायचं. आमच्या रम्य पॅरिस नगरीमध्ये असा उंच लोखंडाचा सांगाडा नको. 300 लोक तर अगदी ग्रुपच, स्ट्रॉंग ग्रुप, आणि त्यांचा लीडर म्हणजे हा गाय दी मोपासा. गाय दी मोपासा हा लघुकथाकार, कादंबरीकार वगैरे फेमस एकदम. तो इतका विरोध करायचा की शेवटी गुस्ताव आयफेल त्याला उत्तरच देऊ शकत नव्हता. पण काय केलं कोणाला माहिती, गुस्ताव आयफेलने शेवटी ते विरोध पचवून ते टॉवर त्या दिवशी बांधलं, उद्घाटन केलं, सगळं झालं. हा पठ्ठ्या काय करायचा, रोज त्या आयफेल टॉवरवर चढून जायचा. त्यावेळेला लिफ्ट नव्हती आत्तासारखी. आणि वरती जाऊन आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचा आणि ते प्रसिद्ध करायचा आयफेल टॉवरवरून या नावाखाली, आणि लोक चवीने वाचायचे. आणि मग एक दिवशी त्याला पब्लिक प्रोग्राममध्ये त्याच्या हितचिंतकांनी गाठलं. म्हणजे अरे गी, तू आयफेल टॉवरवर चढून जाण्याचे श्रम घेतोस आणि तिथे जाऊन आयफेल टॉवरवर टीका करतोस, हे तुला विसंगत नाही का वाटत? तो म्हणलं मुळीच नाही. याचं कारण आता आयफेल टॉवर ही एकमेव अशी जागा राहिली आहे पॅरिसमध्ये की जिथून आयफेल टॉवर दिसत नाही. म्हणजे मला माझ्या रम्य पॅरिस नगरीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर उंच आयफेल टॉवरवरच जावं लागतं. तसं आता मला जर माझ्या मानवी बुद्धिमत्तेचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर मला न मानवी बुद्धिमत्तेच्या आयफेल टॉवरवरच जावं लागेल.